पंचकर्म हे 5 प्रोसिजर तर आहेच आणि त्याच्यासोबत स्मॉल प्रोसिजर्स पण असतात की जे बॉडीला सपोर्ट म्हणजे लोकली तुम्हाला काही त्रास आहे तर त्याच्यासाठी आम्ही जाणूबस्ती आहे. तर नी जॉईंटमध्ये कुठे पेन आहे, आता ऑस्टिओफायटिक किंवा ऑस्टिओपोरोसिसमुळे नी जॉईंट पेन वगैरे सुरुवात होते 40 नंतर पेशंट्समध्ये, तर तेव्हा आम्ही जाणूबस्ती करतो. म्हणजे नीचा आजूबाजूला ते उडदाचे पिठाचे अशी एक वॉल बनवतो आणि त्याच्यामध्ये वॉर्म ऑइल टाकतो आणि ते तिथे 20-25 मिनिट्सपर्यंत ठेवतो. त्याने कसे असते ऑइल हळूहळू आतमध्ये जॉईंटमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि त्याने पेन वगैरेमध्ये रिलीफ होतो. नमस्कार, ज्ञानवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आयुर्वेदा हे आपल्या भारतातलं हेल्थविषयी सगळ्यात जुनं ज्ञान आहे. काही लोक ह्याच्यामध्ये विश्वास ठेवतात, काही लोक नाही ठेवत. हे आयुर्वेद काय आहे, ह्याची हिस्ट्री काय आहे आणि आयुर्वेदाच्या हिशोबाने एक हेल्दी बॉडी, माइंड अँड सोल कसं असावं आणि त्यांनी आपल्या आयुष्यात काय फरक पडतो, याच विषयावरती आज आपण डिस्कस करणार आहोत आयुर्वेदिक डॉक्टर मीनल पांचाल यांच्याशी. मीनल पांचाल या पंचकर्मा स्पेशलिस्ट आहेत. खूप आयुर्वेदिक डॉक्टर पंचकर्मा आपल्याला रेकमेंड करतात, पण हे पंचकर्मा आहे काय आणि हे का करावं आणि त्यांनी आपल्या बॉडीमध्ये काय फरक पडतो, काय चेंजेस होतात आपल्या बॉडीमध्ये, त्याचा काय इफेक्ट होतो, हे या एपिसोडमध्ये आपण डॉक्टरांकडून शिकूया. चला मग आपण डुबकी मारूया आयुर्वेदाच्या जगात. आयुर्वेदाचा हा विषय इतका डीप असल्यामुळे आम्ही हा पॉडकास्ट 2 एपिसोड्समध्ये डिवाइड केलेला आहे. तर आपण बघूया आयुर्वेदाच्या ह्या एपिसोडचा भाग 1. नमस्कार डॉक्टर मीनल पांचाल. नमस्कार, ज्ञानवार्तामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. तुम्ही थोडं तुमचं इंट्रोडक्शन द्याल का? हो, सर्वात पहिले मी धन्वंतरींना नमन करते. त्याच्यानंतर माझे सद्गुरू माधवनाथ महाराज यांना नमन करते आणि माझे गुरु वैद्य समीर जमदग्नी ज्यांच्याकडून मी शिकलेली आहे त्यांना नमन करून आपण सुरुवात करू. माझं नाव डॉक्टर मीनल पांचाल. मी आयुर्वेदिक आणि पंचकर्म कन्सल्टंट आहे. मी स्पेशली पंचकर्मामध्ये जास्त पेशंट्स वगैरे पण बघते आणि त्याच्या हिशोबाने जे ट्रीटमेंट्स वगैरे असतात आयुर्वेदमध्ये, जे स्पेसिफिक आयुर्वेदामध्ये पंचकर्माचं खूपच इम्पॉर्टंट आहे, तर त्या हिशोबाने मी त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करते आणि त्या हिशोबाने औषध वगैरे देते. तर तुमचं स्पेशलायझेशन आहे पंचकर्मा. हां, हो. हे पंचकर्मा काय आहे? पंचकर्मा म्हणजे आयुर्वेदामध्ये 2 टाईपचे औषध वगैरे सांगितले आहे. म्हणजे ट्रीटमेंटसाठी 2 टाईप सांगितले आहे. त्याच्यामध्ये एक आहे शमन औषध आणि एक आहे शोधन औषध. जे शमन असते त्यामध्ये आम्ही प्रकृती बघून औषध वगैरे देतो, त्याने बॉडीचे जे पण थोडेफार दोष असतात ते त्याने कमी होतात. पण जेव्हा बॉडीमध्ये दोष जमा होऊन खूप क्रॉनिक डिझीज झालेला असतो तेव्हा त्याला शरीरातून बाहेर काढावं लागतं आणि त्याच्यासाठी मेजर ट्रीटमेंट करावं लागतं. त्याला आपण शोधन म्हणतो आणि तेच म्हणजे पंचकर्मा. पंचकर्मामध्ये 5 ट्रीटमेंट वेगवेगळे आहेत ज्याला आपण डिटॉक्सिफिकेशनसाठी यूज करतो. तर ते आहे वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. हे 5 प्रोसिजर्स आहे ज्याला आपण पंचकर्म म्हणतो आणि त्याने होल बॉडी क्लिनिंगचा काम होतो. थोडं स्टेप बाय स्टेप इन शॉर्ट हे जे 5 आहेत ते कशी काम करतात हे एक्सप्लेन कराल? हो, चालेल. त्याच्यासाठी तुम्हाला आयुर्वेदामध्ये थोडंसं म्हणजे वेगळ्यातून जावं लागेल, म्हणजे बेसिकपासून तुम्हाला थोडंसं समजावं लागेल, कारण डायरेक्ट मी तुम्हाला सांगेल तर तुम्हाला कळणार नाही आहे. चालेल. तर त्या हिशोबाने कसे आहे की आयुर्वेदामध्ये बेसिक जे आहे ते 3 दोष जे सांगितले आहे, वात, पित्त, कफ, ते मे बी तुम्ही ऐकलेलं असेल. तर जे वात असते ते बॉडीची सगळी मुवमेंट्स वगैरे आपली असते, की बॉडीचं जे पण कार्यकार आहे ते सगळं वात करतो. पित्ताने तुमचे डायजेशन्स जे असते ते त्याने होते, म्हणजे जे पण आपले डायजेशन प्रोसेस आपण जे जेवतो त्याचं प्रॉपर डायजेशन होऊन ते बॉडीला जिथे जिथे पुरवायचं असते तिथे करण्याचं काम पित्ताचं असतं. आणि कफ जे आहे ते तुमचे जॉईंट्स वगैरे जे आहे म्हणजे बांधून ठेवण्याचा जो काम आहे तो कफाचा, म्हणजे बॉडीमध्ये जिथे जे स्टेबिलिटी हवी आहे तिथे तिथे कफाचं काम असतो. तर त्या हिशोबाने हे 3 दोष एकमेकांसोबत मिळून काम करतात. पण जेव्हा ते नॉर्मल असतात म्हणजे त्यांच्यामध्ये बॅलन्स असतो तेव्हा बॉडीचे सगळे कार्य व्यवस्थित चालतात. पण जेव्हा त्यामध्ये काही बिघड म्हणजे एक जास्त एक कमी असे झाले की बॉडीमध्ये इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होते आणि त्याने प्रॉब्लेम्स आणि डिझीज वगैरे आपण जे सांगतो ते होतो. आता सगळ्यांचं बॉडीमध्ये ते बॅलन्समध्ये जाणार म्हणजे एवढंच वात, एवढंच पित्त, एवढंच कफ तसे नाही असतं. तुमच्या जन्माच्या वेळेला वात तुमच्या बॉडीमध्ये कसे बॅलन्स आहे, म्हणजे फक्त वातपित्त जास्त आहे, कफ कमी आहे,
तुमचं पित्त आणि कफ आहे आणि वात कमी आहे, तर त्या हिशोबाने तुमची प्रकृती डिसाईड होतं आणि त्या हिशोबाने तुमचं पूर्ण बॉडी स्ट्रक्चर आहे त्या हिशोबाने असतो. म्हणजे वाताची प्रकृती, पित्ताची प्रकृती, कफाची प्रकृती अशा आयुर्वेदामध्ये पूर्ण लिस्ट दिलेली आहे की त्या हिशोबाने तुमची प्रकृती ठरते आणि त्या हिशोबाने तुम्ही पुढे हे डिझीजमध्ये वाताचे विकार किंवा पित्ताच्या विकाराने म्हणजे होऊ शकते तुम्हाला, कारण तुमची बर्थपासून हे प्रकृती आहे. आता ज्यांची पित्ताची प्रकृती आहे तर त्यांना पुढे जाऊन पित्ताचे म्हणजे ॲसिडिटी आहे किंवा स्किन प्रॉब्लेम आहे किंवा केस लवकर पांढरे होतात, हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ज्यांची वाताची प्रकृती आहे त्यांना जॉईंट पेन आहे हे कंप्लेंट लवकर सुरू होऊ शकते आणि ज्यांना कफाचं असते त्यांना सर्दी, खोकला, दमा हे प्रॉब्लेम्स होऊ शकते. तर ते वातपित्त कफाचे ॲक्शन असतात बॉडीमध्ये आणि ते कुठेही वर खाली झाले की हे डिझीज तुम्हाला होऊ शकते. आता हे जेव्हा कमी प्रमाणात असेल तर तुम्ही औषधाने ते शांत करू शकतात, पण काही वेळा असे असते की आपण इग्नोर करतो, तर ते बॉडीमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आणि जेव्हा जमा झालं तेव्हा औषधाने ते शांत नाही होत, तर त्याला बॉडीमधून काढावं लागते आणि ते जे असते ते पंचकर्माने होते. तर पंचकर्मामध्ये जे वमन आहे, वमन म्हणजे वॉमिटिंग, म्हणजे मेडिसिन देऊन आम्ही वॉमिटिंग इंड्यूस करतो. तर ते कफाचे जेव्हा प्रॉब्लेम असते म्हणजे अपर बॉडी चेस्ट म्हणजे वेस्टपासून जे वरची बॉडी असते तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम असते म्हणजे कफाचे रिलेटेड असले तेव्हा आम्ही वमन करतो. विरेचन म्हणजे लूज मोशनचं, म्हणजे ते खालून म्हणजे पित्ताचे काही प्रॉब्लेम ॲसिडिटी आहे किंवा स्किन प्रॉब्लेम आहे तिथे आम्ही विरेचन करतो. बस्ती वाताचे ट्रीटमेंट आहे. जॉईंट पेन आहे किंवा वाताचे दुसरे काही म्हणजे न्यूरोमस्क्युलर जे पण प्रॉब्लेम्स असतात किंवा पॅरालिसिस वगैरे जे असतो त्यामध्ये बस्ती ट्रीटमेंट आहे. इथे स्पेसिफिक मी बस्ती वातासाठी सांगितलेले आहे, पण बस्तीला आयुर्वेदामध्ये अर्धचिकित्सा सांगितलेली आहे. म्हणजे कोणताही प्रॉब्लेम असला तर आपण बस्तीने ते ट्रीट करू शकतो. बस्ती म्हणजे काय? एनिमा असतो, एनिमा आपण मोशनचं तिथून औषध आतमध्ये पुश करतो. ते कशाला ते सांगितलेलं आहे, कारण पक्वाशय म्हणजे आपले जे इंटेस्टाईन असते त्याची जी लायनिंग आहे तिची जी लेंथ आहे ते आपली पूर्ण स्किनच्या म्हणजे जेवढी तिची लेंथ असते. तर जेव्हा आपण मेडिसिन पुश करतो ना तिथे ॲब्झॉर्प्शन खूप फास्ट होतं आणि ते पूर्ण बॉडीला व्यवस्थित जातं आणि त्याचे इफेक्ट चांगले असतं. त्याच्यासाठी आम्ही बस्ती जे ट्रीटमेंट आहे ते कोणत्याही प्रॉब्लेम असले ना आणि पेशंटचं बल चांगलं असलं की आम्ही देऊ शकतो तिथे बस्ती. म्हणजे लहान मुलं असले आणि त्यांचं वेट गेन नाही होत तर आम्ही दुधाची बस्ती देतो, त्याने वेट पुट ऑन व्हायला सुरुवात होते. नंतर असे झाले की खाऊ नाही शकत म्हणजे ॲसिडिटी खूप आहे तेव्हा पण आपण त्याने नरिशिंग पण करू शकतो. माल नरिश बच्चू असले ना तिथे आम्ही ड्रिप मेथडने बस्ती देतो, तर त्याने पण खूप चांगले रिझल्ट भेटतात. तर बस्ती हे हाफ ट्रीटमेंट सांगितले आयुर्वेदामध्ये, ते ती एक गोष्ट तिथे आहे. नंतर नस्य म्हणजे शोल्डरपासून वरचे जे प्रॉब्लेम असतात, नाकाचे आहे, आंखचे आहे किंवा कानाचे वगैरे प्रॉब्लेम आहे, तिथे आपण नस्य म्हणजे नाकामध्ये ड्रॉप्स टाकायचे असते, ते पण वेगवेगळे प्रकारचे असते. तुम्ही दुधाचे पण टाकू शकतो, काढ्याचे असते, तुपाचे असते, तेल असतो. हे सगळं औषधाने सिद्ध करतो आम्ही, म्हणजे तेल तूप औषधाने सिद्ध करतो आणि त्याने म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी जे जे औषधं लागते ते औषधाने आम्ही तेल बनवतो, तूप बनवतो आणि ते नाकात टाकतो, त्याने ते रिझल्ट्स भेटतात. त्याचं मेनली त्याचं यूज होतो मायग्रेन वगैरेमध्ये, डोकं कंटिन्यूस दुखते त्याने. नंतर केशांसाठी पण चांगला उपयोग होतो त्याचं. सर्दी आहे, सायनोसायटिस वगैरेचे प्रॉब्लेम असते त्यामध्ये पण त्याचे चांगला उपयोग होतो. नंतर शेवटचे आहे रक्तमोक्षण, म्हणजे ब्लडमध्ये कुठेही इम्प्युरिटीज असेल त्याच्यासाठी आम्ही रक्तमोक्षण यूज करतो. ते मेनली स्किन प्रॉब्लेम्स जेव्हा असते त्यामध्ये आम्ही सांगतो की रक्तामध्ये काहीतरी दुष्टी झालेली आहे तेव्हा आम्ही रक्तमोक्षण करतो. रक्तमोक्षण म्हणजे ब्लड लेटिंग, म्हणजे बॉडीमध्ये इम्प्युअर ब्लड जे आहे ते काढायचं. त्याचे पण 2 प्रकार आहे, एक फुल बॉडीसाठी सार्वदेहिक आणि लोकल म्हणजे कुठेतरी स्थानिक म्हणतो आपण, तिथे काय झालेलं असेल तर तसे. ते जे स्थानिक असते तिथे जळू लावतो, म्हणजे लीच तुम्हाला माहीत असेल तर ते रक्त हे करते, खेचून घेते बॉडीमधून. ते किडा असतो, लीच किडा असतो ना ते. तर ते जिथे लोकली तुम्हाला किथे पॅच आहे स्किनमध्ये तर तिथे लोकली आम्ही ते लीच लावतो, त्याने ते ब्लड सक करून तिकडचं जे प्रॉब्लेम आहे ते त्याने सॉर्ट आउट होतो. ते त्याच्यासाठी लीच. आणि सार्वदेहिक असले तर आपण जे वेन्स असतात जिथून आपण ब्लड कलेक्शन करतो तिथून आम्ही
स्कॅल्प वेनने ब्लड लेटिंग वगैरे करतो. तर ते काही मेजर प्रॉब्लेम्स असलं किंवा हाय बीपीचा प्रॉब्लेम असतो त्याच्यासाठी पण आम्ही करतो. स्किन प्रॉब्लेमसाठी करतो. लिव्हर डिस्फंक्शन असेल तिथे पण आम्ही करतो. नंतर व्हेरिकोज वेन वगैरे असते ना तेव्हा पण आम्ही शिरावेदने ब्लड काढतो. त्याने कसे असते वेनवरचं जे प्रेशर आहे ते कमी होतं आणि ते हेल्प होतं व्हेरिकोज वेन ट्रीट करायला. किंवा व्हेरिकोज वेनचे अल्सर्स वगैरे बनतात त्याच्यामध्ये पण ते युजफुल होतं. तर हे जे ट्रीटमेंट आहे पंचकर्म ते शोधन म्हणजे बॉडीला आतून पूर्ण नवीन बनवतं. त्याच्यासाठी आम्ही पंचकर्म यूज करतो. खूपच लांबी प्रोसेस आहे. हे किती दिवसाचं असतं? साधारण कसे असते सगळ्यांसाठी नॉर्मल 7 days चं ट्रीटमेंट असते. पण ते बॉडी टाईपच्या हिशोबाने आम्हाला डिसाईड करावं लागतं की कोणाची प्रकृती कशी आहे त्या हिशोबाने आम्ही डिसाईड करतो. आणि सेकंड थिंग अशी असते की त्याच्यासाठी प्रिपरेशन लागतं. म्हणजे लॉंग प्रोसेस आहे आणि स्ट्रॉंग प्रोसेस आहे. तर त्याच्यासाठी तुमचा बॉडीचा बल म्हणजे स्ट्रेंथ किती आहे ते झेलू म्हणजे जे आपण ट्रीटमेंट करतो त्या तुम्हाला होईल का घ्यायला त्या हिशोबाने आम्हाला ते डिसाईड करावं लागते. पहिले जे पण रोगी आहे त्याचं बॉडीचा बल कशा आहे ते आम्हाला फर्स्ट चेक करावा लागतो. तर त्या हिशोबाने आम्ही पहिले थोडे दिवस त्यांची नाडी वगैरे BP वगैरे बघतो, चेक करतो. ते सेटल असेल तर त्या हिशोबाने आम्ही पंचकर्म वगैरे करतो. कारण त्याच्यासाठी कसे प्रिपरेशन लागतात. आता वमन करायचं आहे, वॉमिटिंग, तर त्याने बॉडीला कुठेतरी थोडाफार त्रास होतोच. तर त्या हिशोबाने तुमची तेवढी स्ट्रेंथ आहे का ते आम्हाला बघावं लागतं. तर ते आम्ही पहिले 7 days ते ऑब्झर्व करतो. त्याच्यानंतर ट्रीटमेंट सुरू होते. आणि ट्रीटमेंटमध्ये पण पहिले 7 दिवस पूर्वकर्म म्हणजे कोणत्याही पंचकर्माचा प्रोसिजर करायचा असेल तर ते 3 पार्टमध्ये डिवायडेड असतं. पूर्वकर्म, मेन आणि त्याच्यानंतर पश्चातकर्म. त्याच्या पूर्वकर्म असते त्याच्यामध्ये फुल बॉडीला आम्ही रेडी करतो मेन प्रोसिजरसाठी. तर त्याच्यामध्ये फुल बॉडी मसाज होतं. नंतर हे होतं शेक होतं आणि त्याच्यासोबतच तूप वगैरे आम्हाला लागते की इथून बॉडीमध्ये सगळ्याकडे ते दोष आहे ते भरलेले आहे तर तिथून त्याला काढावं लागतं. त्याला इंटेस्टाईनमध्ये किंवा स्टमकमध्ये आणावं लागतं आणि त्याच्यानंतर ते वॉमिटिंगने बाहेर निघते. तर त्याच्यासाठी आम्ही पहिले पूर्ण बॉडीला मसाज, स्टीम आणि आतून तूप घ्यायला म्हणजे एक दिवस 30 ml घ्यायचं, नंतर 60 ml घ्यायचं, नंतर 90 ml घ्यायचं. तसे हळूहळू वाढत जातं आणि 7व्या दिवशी जसे असे वाटले की आता तूप नाहीच घेऊ शकणार म्हणजे संपलं आणि ते मोशन्स वगैरेमध्ये पण तुपासारखं मोशन्सला व्हायला सुरुवात झाली म्हणजे आता तूप सगळ्या बॉडीमध्ये गेलेलं आहे. ते त्याचे साईन्स आहे. आणि ते झाल्यानंतर आम्ही वमन म्हणजे वॉमिटिंगची औषध देतो. मेन प्रोसिजर जी असते ती अशी असते की काढा पिऊन तुम्हाला वमन करायचं असते. तर त्या दिवशी लवकर पेशंटला आम्ही बोलवतो सकाळी 6 वाजता. कारण ते कफाचा जो काळ आहे तो सकाळचा असतो म्हणजे अर्ली मॉर्निंग. त्याच्यासाठी सकाळी लवकर आम्ही पेशंटला बोलवतो. तेव्हा काढा जो असतो ते साधारण 5 ते 6 लिटर काढा प्यायचं असतं आणि ते वॉमिटिंगने काढायचं असतं. ते केल्यानंतर बॉडीमध्ये साधारण वीकनेस येते. तर त्याच्यासाठी आम्ही त्याचे पुढचे जे 7 days असतो त्यामध्ये डाएट व्यवस्थित फॉलो करतो आणि त्यालाच आम्ही संसर्जन क्रम म्हणतो. संसर्जन क्रमामध्ये हळूहळू तुमच्या बॉडीला जसे ॲडजस्ट होईल, अग्नीला जसे ॲडजस्ट होईल तसे फूड आम्ही घ्यायला सांगतो पेशंटला. तर मेनली फर्स्ट डेला फक्त पाणी घ्यायचं असतं. ज्या दिवशी तुम्ही वमन करतात त्या दिवशी फक्त गरम पाणी घ्यायचं असतं. त्याच्यानंतरच्या दिवशी भाताची पेस्ट घ्यायची. नंतर भात आणि मुगाचं पाणी असतं. त्याच्यानंतर मऊ खिचडी वगैरे बनवून घेऊ शकता. 5व्या 6व्या दिवशी नॉर्मल वरण भात तुम्ही घेऊ शकता आणि 7व्या दिवसानंतर जे पूर्ण जेवण आपण पोळी भाजी जे खातो ते. मीठ पण जे असते ते 3ऱ्या दिवसानंतरच सुरू होतं. मीठ पण त्याचा कारण मिठाने पण पाण्यामध्ये बॉडीमध्ये वॉटर रिटेन्शन वगैरे होऊ शकते, कफ वाढू शकतो. त्याच्यासाठी आम्ही संसर्जन क्रम स्ट्रिक्टली फॉलो करायला सांगतो पेशंटला. की काही वेळा कसे असते वमन करायला पेशंट थकतात तर ते पूर्ण वमन करत नाही आणि शेवटी त्यांना त्रास होतो तर ते नाही सांगत म्हणजे विलिंग नाही होत त्यांना म्हणजे तेव्हा तर आम्ही त्यांना सांगतो की चला ठीक आहे आता थोडं कमी झालेलं असेल तर संसर्जन क्रम तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं की त्याने बॉडीमध्ये काही राहिलेलं असेल तरी ते सेटल होऊन जाते. त्याच्यासाठी स्ट्रिक्टली संसर्जन क्रम आम्ही तसेच फॉलो करायला सांगतो पेशंटला. तर ते हे पूर्ण जे प्रोसिजर आहे ते करायला हवे. नंतर कसे असते काही पेशंट कंप्लेंट करतात की आम्हाला रिझल्ट हवे तसे नाही भेटले. का नाही भेटले? तुम्ही फॉलो नाही करत म्हणजे वमन करून घेतले त्याच्यानंतर जे संसर्जन क्रम असते ते प्रॉपरली फॉलो नाही करत. तेव्हा आम्ही जेव्हा पण पेशंटला पंचकर्मासाठी कन्व्हिन्स करतो किंवा कन्सल्ट करतो तेव्हा त्यांना पूर्ण प्रोसिजर सांगतो की हे होणार आहे, तुम्हाला एवढं वेळ आम्हाला द्यावा लागेल. जर तुम्हाला ते करायला होणार तरच तुम्ही पंचकर्म करा, नाहीतर ते मध्येच तुम्ही कुठेतरी सोडलं ना तर त्याने कसे
रिझल्ट न भेटता तुम्हाला त्रास होऊ शकतो, कारण हे स्ट्रॉंग प्रोसिजर आहे. शोधन म्हणतो म्हणजे बॉडीला तुम्ही आतून क्लीन करताय. त्याच्यासाठी बॉडीला आपण व्यवस्थित ट्रीट केलं की ते चांगले रिझल्ट भेटतात. कुठेतरी तुम्ही सोडलं काहीतरी तर तुम्हाला त्रास होणार, तर ते तुम्हाला प्रॉपरली फॉलो करावंच लागेल. तशी आहे. म्हणजे एकदा सुरुवात केलं की कंप्लीट करायचंच. हां, पॉसिबल असेल तर कंप्लीट करा, कारण कसे आहे ना, तसे एक चेन ऑफ म्हणजे प्रोसिजर्स, म्हणजे चेन ऑफ रिॲक्शन आतमध्ये बॉडीमध्ये तयार होतं. त्याच्यासोबत मेडिसिन्स पण जातात, तर ते बॉडीमध्ये ते एक नंतर एक पुढचे प्रोसिजर्स होत राहते. ते आपल्या जेव्हा तुम्ही कंप्लीट कराल तेव्हा तुम्हाला रिझल्ट्स पण चांगले भेटेल आणि आतून तुम्हाला फ्रेश वाटेल. आणि तुमचे बॉडी वॉमिटिंग केल्यानंतर पण थोडाफार जे थकवा असतो ते पण तुम्हाला फ्रेश वाटतं, बॉडी लाईट वाटते. आणि तेच प्रॉपर वमन झाल्याचे आपण म्हणतो ना लक्षण आहे की तुम्हाला बॉडी लाईट वाटते, तुम्हाला फ्रेश वाटते. हे जे आहे ना ते तुमचं वमन व्यवस्थित झालेलं आहे त्याची साईन आहे. तर त्या हिशोबाने आपल्याला ते फॉलो करावं लागतं. अच्छा. आणि कसे असते पंचकर्म जे हे 5 प्रोसिजर तर आहेच, आणि त्याच्यासोबत स्मॉल प्रोसिजर्स पण असतात की जे बॉडीला सपोर्ट, म्हणजे लोकली तुम्हाला काही त्रास आहे तर त्याच्यासाठी आम्ही जाणूबस्ती आहे. तर नी जॉईंटमध्ये कुठे पेन आहे, आता ऑस्टिओफायटिक किंवा ऑस्टिओपोरोसिसमुळे नी जॉईंट पेन वगैरे सुरुवात होते 40 नंतर पेशंट्समध्ये, तर तेव्हा आम्ही जाणूबस्ती करतो. म्हणजे नीचा आजूबाजूला ते उडदाचे पिठाचे अशी एक वॉल बनवतो आणि त्याच्यामध्ये वॉर्म ऑइल टाकतो आणि ते तिथे 20-25 मिनिट्सपर्यंत ठेवतो. त्याने कसे असते ऑइल हळूहळू आतमध्ये जॉईंटमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि त्याने पेन वगैरेमध्ये रिलीफ होतो. तर तशी असतं. कटिबस्ती असते, बॅकएकचा प्रॉब्लेम असलं की तिथे कटिबस्ती करतो. डोळ्यांचा काही त्रास असेल तर तर्पण वगैरे करतो. ते हे लोकल पंचकर्मामध्येच इन्क्लूड होतं, पण ते साईड बाय असतं. मेन पंचकर्म म्हणजे हे 5 प्रोसिजर्स. आता आपण आयुर्वेदा ह्या विषयावरती बोलूया. तर आयुर्वेदाची थोडीशी हिस्ट्री सांगाल का? आयुर्वेद कसे आहे, अनादी आहे, म्हणजे त्याचं कुठेही स्टार्ट नाही आहे. सर्वात पहिले जे आहे ते ब्रह्माने घेतले. ब्रह्माने ते दिले दक्ष प्रजापतीला. दक्ष प्रजापतीने ते दिले अश्विनी कुमार. अश्विनी कुमार म्हणजे देवाचे वैद्य, ते अश्विनी कुमार आहे. आणि अश्विनी कुमाराने ते दिले इंद्रला. इंद्र इथपर्यंत जे आहे ते देवाचं पूर्ण एक हिस्ट्री आहे. आणि त्याच्यानंतर पृथ्वीवर ते कसे आले, ते असे झाले की जेव्हा सगळे ऋषीगण होते पृथ्वीवर, त्यांनी बघितलं की जे नॉर्मल क्राऊड आहे, म्हणजे नॉर्मल पीपल आहे, ते सगळे जे ग्राम्य आहार आपण म्हणतो ते खाल्ले आणि त्याने ते रोगी व्हायला सुरू झाले. त्यांचे म्हणजे डिफरंट डिझीज यायला सुरुवात झाली. ते आता कसे क्युअर करायचे, त्याच्यासाठी त्यांनी असे विचारलं की आपण सगळे एक जागी जमा होऊ आणि तिथून आपण डिसाईड करू की कसे करायचं. तिथून त्यामध्ये जे सर्वात चांगले जे ऋषी होते भारद्वाज, त्यांना सांगायला म्हणजे ते गेले इंद्राकडे आणि इंद्राने त्या भारद्वाजला ते पूर्ण आयुर्वेद सांगितलं. आणि ते हेतू, लिंग आणि औषध. हेतू म्हणजे रिझन्स काय आहे डिझीज व्हायचे, लिंग म्हणजे व्याधीचे लक्षण काय आहे, आणि औषध ते जे लक्षण आहे त्याला ट्रीट करण्यासाठी औषध काय आहे. हे त्रिसूत्र आयुर्वेद आहे. म्हणजे हे तीनामध्ये 3 टॉपिकमध्येच पूर्ण आयुर्वेद झालेला आहे. आणि ते त्याने भारद्वाजला सांगितले आणि भारद्वाजने खाली येऊन पृथ्वीवर येऊन हे सगळे ऋषीगणांना ते सांगितले की हे आयुर्वेदाचे पूर्ण म्हणजे हिस्ट्री आहे आणि हे पूर्ण आयुर्वेद आहे. त्याच्यानंतर जे हे होते भारद्वाज होते, त्यांचे एक शिष्य होते पुनर्वसु आत्रे. आणि पुनर्वसु आत्रेचे जे शिष्य होते सर्वात चांगले ते अग्निवेश. आणि अग्निवेशने नंतर पूर्ण आयुर्वेदला इलॉबरेट केलं आणि त्याच्यामधून आपले मेन आयुर्वेदचे ग्रंथ आहे चरक संहिता ते बनले. आणि तेच आम्ही फॉलो करतो. चरक संहिता जे आहे ते आमच्याकडे जे आहे, जे ग्रंथ आम्ही फॉलो करतो ते चरक संहिता आहे. म्हणजे चिकित्सासाठी चरक संहिता सर्वात बेस्ट आहे. आणि सर्जरीसाठी करायचं असेल म्हणजे सर्जिकल प्रोसिजर्स पण सांगितले आयुर्वेदामध्ये, ते सुश्रुत आणि जे सुश्रुत संहिता जे आपण म्हणतो ते सर्जिकलच्या हिशोबाने. आणि चिकित्सा म्हणजे मेडिसिनचे आपण सांगतो ते चरक संहिता तसे. तर ते हे आयुर्वेदाचे पूर्ण इतिहास म्हणजे देवापासून ते ऋषीगणमध्ये आले आणि तिथून ते पूर्ण म्हणजे हे झालेलं आहे. हे जे तुमचं पुस्तक आहे चरक संहिता, त्या पुस्तकामध्ये त्याच्याबद्दल काहीतरी आणखीन इन्फॉर्मेशन सांगा ना. चरक संहितामध्ये कसे ना 8 स्थान सांगितलेलं आहे. सूत्रस्थानामध्ये कसे पूर्ण ग्रंथमध्ये जे जे करायचे त्यातला सूत्रमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे स्मॉल सूत्र आपण म्हणतो की एक
एक स्मॉल श्लोकामध्ये सांगितलेलं असते आणि ते नंतर तुम्ही इलॉबरेट करून पूर्ण एक नवीन ग्रंथ बनवू शकतो. म्हणजे एक स्मॉल याचा सूत्राचा अर्थ खूप चांगला मोठा होऊ शकतो. तसे सूत्रस्थान, त्याच्यानंतर येते निदानस्थान. निदानस्थानमध्ये म्हणजे सगळे जे पण डिझीज आहे त्याचे रिझन काय होऊ शकते, म्हणजे तुम्ही काय करताय त्याच्यामुळे तुम्हाला हे डिझीज होते, ते म्हणजे निदानस्थान. म्हणजे तिथे तुमचे कॉज, आपण म्हणतो ना कॉजेस काय आहे, म्हणजे कशाने होते, का झालं मला, कारण जे आपण म्हणतो की हे केल्याने तुने थंड पाणी घेतलं म्हणून तुला सर्दी झाली, ते थंड पाणी तुम्ही घेतलं ते म्हणजे निदान, म्हणजे ते सर्वात हे आहे. तर निदान स्थानामध्ये सगळेच डिझीज का होतात त्याचे रिझन सांगितलेले आहे. आणि जेव्हा चिकित्सा म्हणजे त्याच्यानंतर येते चिकित्सा स्थान. चिकित्सा स्थान म्हणजे औषध, म्हणजे काय ट्रीटमेंट करायची ते. तर त्या चिकित्साचा सर्वात पहिला हे आहे निदान परिवर्जन, म्हणजे जे तुम्ही रिझन आहे त्याला सोडा. म्हणजे काय ज्याने तुम्हाला प्रॉब्लेम होतो ते रिझन तुम्ही सोडलं की तुमची अर्धी चिकित्सा झाली. निदान परिवर्जन ते चिकित्सा स्थानामध्ये. तर चिकित्सामध्ये सगळे डिझीज, सगळे मेडिसिन्स सांगितलेले आहे, ते चिकित्सा स्थानमध्ये येते. त्याच्यानंतर शारीर स्थान. शारीर स्थानामध्ये बॉडी कशी बनली आहे, म्हणजे स्मॉल स्पर्म आणि ओवम जेव्हा एकत्र येतं तिथून बॉडी पूर्ण बनते, तर त्याचं पूर्ण जे ग्रोथ आहे बॉडीची, ते सगळे पार्ट्स वगैरे कसे आहे, स्किनचे किती लेअर आहे, आतमध्ये किती ऑर्गन्स आहे, म्हणजे आयुर्वेदाच्या हिशोबाने बॉडी कशी बनलेली आहे ते पूर्ण शारीर स्थानामध्ये सांगितलेले आहे. त्याच्यानंतर इंद्रिय स्थान. इंद्रिय स्थानामध्ये जेव्हा आपण बॉडी हे होते की जेव्हा मृत्यूजवळ आपण जातो तेव्हा बॉडीमध्ये काय काय लक्षण येते त्याच्यावरून तुम्हाला कळते की आता ह्याला म्हणजे मृत्यू येणार आहे. अरिष्ट सूचक लक्षण वगैरे जे आहे ते सगळं इंद्रिय स्थानामध्ये सांगितलं आहे. आणि ते सगळ्या डिझीजसाठी सांगितलेलं आहे की तुम्हाला आता समजा लिव्हर रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे तर त्यामध्ये काय काय सिम्पटम्स आले की तुम्ही असे सांगू शकतात की हां याचा नंतर याला आता याची वेळ संपली आहे. तसे तर ते सगळे जे आहे ते इंद्रिय स्थानामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर विमान स्थान आहे. त्याच्यामध्ये ओव्हरऑल म्हणजे आपण हे म्हणतो की जनउपध्वंस, म्हणजे खूप सारे इन्फेक्टिशियस डिझीज होतात त्याचे, म्हणजे असे आता जसे कोविड आला तर त्यामध्ये केवळ खूप मोठा जनसमुदायामध्ये ते अफेक्ट झालेलं आहे. तसेच त्याचे रिझन्स वगैरे जे आहे ना ते तिथे सांगितले आहे. नंतर आहार, म्हणजे आपण जेव्हा जेवतो तेव्हा काय काय रूल्स फॉलो करायला हवं आहे ते सगळे विमानस्थान म्हणजे रूल्स जे आहे, म्हणजे ओव्हरऑल तुमच्या बॉडीला जे पण नॉर्मल ठेवण्यासाठी जे पण रूल्स आहे ते सगळं तिथे सांगितलं आहे विमानस्थानामध्ये. ओव्हरऑल डिफरंट प्रोसिजरसाठी आणि डिफरंट गोष्टीसाठी वेगवेगळे स्थान त्यांनी करून ठेवलेले आहे. आणि त्याच्या हिशोबाने मेडिसिन्स वगैरे, आणि ते आपल्याला ते म्हणजे जेव्हा तुम्ही वाचतात ना तेव्हा तुम्हाला कळते की याच्यामध्ये पूर्ण, जेव्हा तुम्ही सूत्रस्थान ओपन करून बघितलं तुम्हाला पूर्ण कळते. म्हणजे आपण समरी म्हणतो ना की एक पूर्ण बुकची समरी, ते तिथे सूत्रस्थानामध्ये म्हणते. आता जसे ॲलोपॅथीमध्ये मेडिसिन असतं, सर्जरी असतं, असे वेगवेगळे प्रोसेसेस आहेत, तसे आयुर्वेदामध्ये पण आहेत का? हो, आयुर्वेदामध्ये पण तसे सांगितलेले आहे. आयुर्वेदाचे 8 अंग सांगितले आहे. तर त्यामध्ये कायचिकित्सा म्हणजे मेडिसिन, शल्यचिकित्सा म्हणजे सर्जरी, शालाक्य म्हणजे ENT आपण म्हणतो तसे, अगततंत्र म्हणजे पॉयझन्स रिलेटेड जे पण आपले असते ते, टॉक्सिसिटी आपण हे म्हणतो. त्याच्यानंतर बालरोग म्हणजे पिडियाट्रिक्स, आणि त्याच्यानंतर येते स्त्रीरोग चिकित्सा, आणि ते म्हणजे गायनॅक आणि ऑब्स्ट्रॅक तसे येतात. रसायन चिकित्सा, रसायनमध्ये बॉडीला एनर्जी देण्यासाठी, नवीन बॉडी बनवायसाठी जे रसायन, जसे च्यवनप्राश आहे, अमृत कलश आहे, हे सगळे रसायनमध्ये येते. आणि वाजीकरण म्हणजे मेल इन्फर्टिलिटी किंवा फिमेल इन्फर्टिलिटीसाठी कोणते मेडिसिन्स वगैरे युजफुल होऊ शकते किंवा एनर्जी वाढवायलासाठी काय काय आपण करू शकतो ते वाजीकरणामध्ये येते. तर हे सगळे जे 8 अंग जे आहे तिथे आयुर्वेदामध्ये मेन्शन केलेले आहे. आणि त्या हिशोबाने वेगवेगळे पुस्तक पण आहे. आणि जसे मॉडर्नमध्ये स्ट्रीम आहे मेडिसिन, सर्जरी, तसे आयुर्वेदामध्ये पण आहे की काय चिकित्सामध्ये केले की सगळे मेडिसिन्स वगैरे, सर्जिकल शल्यतंत्रमध्ये केले की सगळे सर्जरी रिलेटेड सगळे माहिती तुम्हाला भेटतात. तसे आयुर्वेदामध्ये पण तसे 8 अंग सांगितलेले आहे. अच्छा. मग आता तुमचं ते जे बुक आहे चरक संहिता, हां, त्या बुकबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन, काहीतरी
सांगाल का? तर चरक संहिता जे सांगितलेले आहे ते मेनली मेडिसिनसाठी, काय चिकित्सा आपण जे म्हटलं त्याच्यासाठी, म्हणजे त्यामध्ये सगळेच मेडिसिन्स जे जे डिसीज असते त्याच्यासाठी वेगवेगळे मेडिसिन्स त्यामध्ये सांगितलेले आहे आणि त्याचे पण वेगवेगळे स्थानं सांगितलेले आहे. तर सूत्रस्थान म्हणजे त्यामध्ये पूर्ण बुकची समरी जे आहे त्यामध्ये सांगितले, म्हणजे सूत्र फॉर्ममध्ये शॉर्टमध्ये तिथे सांगितले आहे आणि ते इलॅबोरेट करून तुम्ही पूर्ण ग्रंथ जे आहे तिथे वेगवेगळे पार्ट तिथे सांगितलेले आहे. तर फर्स्ट जे आहे ते सूत्रस्थान आहे. त्याच्यानंतर येते निदानस्थान. निदानस्थानामध्ये डिझीज कशाने होते, त्याचे रिझन्स काय आहे, कॉज काय आहे, ते सगळे निदानस्थानमध्ये सांगितलेले आहे. की तुम्हाला दमा झालेला आहे किंवा खोकला होत आहे, तर त्याचे काय काय रिझन होऊ शकते, त्याचं सगळं जे डिटेल्स आहे ते निदानस्थानमध्ये सांगितले आहे. त्याच्यानंतर येते तुमचे शारीरिक स्थान. शारीरिक स्थानमध्ये बॉडीची उत्पत्ती कशी झालेली आहे, तर ते तिथून पूर्ण बॉडी कशी डेव्हलप होते त्याचं पूर्ण जी माहिती आहे ते तुम्हाला शारीरिक स्थानमध्ये भेटते. म्हणजे जसे मॉडर्नमध्ये ॲनाटॉमी आपण म्हणतो, तेथे आयुर्वेदामध्ये शारीरिक स्थानामध्ये ते सगळं डिटेल्स सांगितलेलं आहे आणि ते त्यावेळेला त्यांना कसे कळलं ते सगळं तिथे डिटेल तुम्हाला भेटते. त्याच्यानंतर येते चिकित्सा स्थान, म्हणजे तिथे पूर्ण मेडिसिन सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये 30 चॅप्टर्स आहे. तिथे सगळे डिझीज तुम्हाला भेटते, म्हणजे तुम्ही हार्टचे रिलेटेड काही असेल किंवा तुम्हाला अस्थमा वगैरे असेल किंवा क्रॉनिक खोकला वगैरे असतो, त्याचे वेगवेगळे चॅप्टर्स आहे आणि त्याच्यासाठी काय काय मेडिसिन्स आहे ते सगळं तिथे डिटेलमध्ये सांगितलं आहे. तिथे पंचकर्म बी सांगितलं आहे, म्हणजे ह्या डिझीजमध्ये हे पंचकर्म करायचा, हे तुपं वापरायची, हे तेल वापरायचे, हे सगळे तिथे डिटेलमध्ये चिकित्सा स्थानमध्ये तिथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर येते तुमचं विमानस्थान. विमानस्थानामध्ये रूटीनमध्ये म्हणजे डे टू डेमध्ये तुम्हाला काय रूल्स फॉलो करायचं आहे तिथे सगळे विमानस्थानामध्ये सांगेल. म्हणजे जेवताना तुम्हाला काय काय फॉलो करायचं आहे, कोणतीच वस्तू आहे जे तुम्हाला रेग्युलर म्हणजे ठेवायचे आणि कोणती वस्तू आहे जे तुम्हाला रेग्युलर जेवणामध्ये नाही ठेवायचं आहे. जसे क्षार आहे म्हणजे सॉल्टीची वस्तू आहे ते रेग्युलर जेवणामध्ये नाही ठेवायची, त्याने तुमचं वार्धक्य म्हणजे म्हणजे एजिंग जे आहे ते फास्ट होते. जेवढं सॉल्ट तुम्ही जास्त खाल्लं तेवढं तुमचं एजिंग जास्त फास्ट होतं असे सांगितलेले आहे. तर ते सगळे रूल्स जे आहे ते सगळे रूल्स विमानस्थानामध्ये सांगितले. आणि शेवटचा जो आहे ते उत्तरतंत्र. उत्तरतंत्रामध्ये असे सांगतात की आयुर्वेदामध्ये सगळे भूतपिशाच हे सगळं सांगितलेलं आहे. तर तसे नसते. हे आजच्या काळामध्ये जसे तुम्ही व्हायरस म्हणतात किंवा बॅक्टेरिया म्हणतात, हे सगळ्याचं जे आहे तिथे डिटेलमध्ये तिने ते जे सिम्पटम्स येतात ते सगळे तिथे सांगितलेले आहे. नंतर मानसिक रोग जे आपण उन्माद अपस्मार जे म्हणतो, आता जे याच्यामध्ये एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, त्याचे सगळे डिटेल तुम्हाला उत्तरतंत्रामध्ये भेटते. त्यामध्ये ENTचे म्हणजे डोळ्याचे, कानाचे, नाकाचे जे पण डिझीज आहे त्याचे पूर्ण डिटेल उत्तरतंत्रामध्ये भेटते. ते हे पूर्ण जे ग्रंथ आहे ते असे 8 पार्टमध्ये डिवाईड करून आणि त्यामध्ये डिफरंट डिटेल्स तुम्हाला भेटते. तर चरक बेस्ट आहे मेडिसिनसाठी आणि सुश्रुत बेस्ट आहे शल्य म्हणजे सर्जरीसाठी. जेव्हा हे आयुर्वेदा हे जे बुक लिहिलं गेलं तेव्हा खूप वेगळा काळ होता आणि आता खूप वेगळा काळ आहे. मग आता हे त्या जमान्यातलं ह्या जमान्यामध्ये कसं मॅच होतं? आता रिसर्च जास्त होते, जास्त आपल्याकडे फॅसिलिटीज अवेलेबल झालेली आहे, त्याच्यामुळे आपण सगळ्यांना नाव देऊ शकतो तसे झालेले आहे. पण आयुर्वेदा ग्रंथामध्ये पण हे सगळी कंडिशन्स आहे, त्याला नाव नाही दिलेलं आहे. त्याचं मिनिंग हे नाही आहे की तिथे नाही आहे. आता तुम्ही हे सांगणार की कोविड तर आता झालेला आहे, तर त्या पुस्तकामध्ये कसे असणार किंवा आयुर्वेद एवढं पुराण आहे तिथे कसे असणार, पण तसे नाही आहे. जेव्हा आम्ही जे सिम्पटम्स पेशंटमध्ये असतं ते सिम्पटम्स आम्ही घेऊन जेव्हा ग्रंथ वाचतो तर हे कंडिशन आम्हाला कुठेतरी भेटते. आता श्वासामध्ये अशी कंडिशन आलेली आहे की असे झाल्यानंतर पेशंटमध्ये हे सिम्पटम्स भेटतात आणि ते श्वासासाठी जे औषध दिलेली आहे ते जेव्हा आम्ही पेशंटला देतो तर त्यांना रिलीफ होतं, त्यांचे सिम्पटम्स वगैरे कमी होतात आणि ते क्युअर होतात. तर असे नाही आहे की ते तिथे एक्सप्लेन केलेलं नाही आहे किंवा दिलेलं नाही, ते सगळेच आहे, फक्त त्याला नाव काही वेगळं दिलेलं असेल किंवा नाव दिलेलं नसेल, एक कंडिशन दिलेली असेल की हे कंडिशनमध्ये असे सिम्पटम्स येतात. तर जेव्हा आम्ही ते सिम्पटम्स बघतो आणि ते सिम्पटम्स जेव्हा आम्ही ते औषध त्याच्यासाठी जे दिलेले ते जेव्हा पेशंट्सला देतो त्याने रिझल्ट्स भेटतात आणि चांगले रिझल्ट्स भेटतात.
आणि त्याच्यासोबत त्याच्यासाठी जे डाएट वगैरे सांगितलेले आहे ते पण जेव्हा आम्ही पेशंटला देतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही हे फॉलो केलं की तुम्हाला ते परत नाही होणार, आणि ते जेव्हा ते फॉलो करतात तर त्यांना ते रिझल्ट कंटिन्यू राहतात. असे नाही की औषध बंद केली की परत त्यांना ते त्रास व्हायला सुरुवात झाला, तसे होत नाही. तशीच गोष्टी कॅन्सरसाठी पण आहे की कॅन्सर आत्ताचा आहे तर पुढे तेव्हा कसे असणार, पण तसे नाही. ती आयुर्वेदामध्ये पण अर्बुद आहे, ग्रंथी आहे, हे सगळे कंडिशन सांगितलेले आहे. आणि जेव्हा आम्ही त्याची औषध जेव्हा पेशंटला देतो ना तेव्हा पेशंट्समध्ये ते रिझल्ट्स भेटतात. तर तुम्हाला ते फक्त बघायचं आहे की कसे आत्ताचे जे आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत ते ॲलोपॅथचे सगळे डायग्नोसिस किंवा हे सगळं बघून आणि त्याच्या हिशोबाने जेव्हा आयुर्वेदिक औषध देतात तर त्यांना रिझल्ट नाही भेटत आणि ते सांगतात की आयुर्वेदने काम नाही होत, पण तसे नाही आहे. तुम्ही जे पण प्रॉब्लेम आहे त्याचे निदान आयुर्वेदाने करा. आयुर्वेदमध्ये जे पद्धत सांगितलेली आहे त्याने तुम्ही बघितलं की तुम्हाला रिझल्ट पण भेटेल आणि त्याने तुम्हाला सक्सेस पण भेटेल. ते माझ्या सरांनी मला सांगितलेले आहे. तर ते आपल्याला करायलाच हवं आहे की तुम्हाला आता एक पेशंट आले तुमच्याकडे, ते एवढं रिपोर्ट्स घेऊन येतात, तर आम्ही पहिले काय सांगतो ते रिपोर्ट मी नंतर बघेल, तुम्ही ठेवा ते साईडला, पहिले तुम्हाला काय होतं ते मला सांगा. तेव्हा आम्ही एक लिस्ट बनवतो की सर्वात आधी तुम्हाला काय सिम्पटम्स आले, तर एक चेन बनते, हे झालं त्याच्यानंतर हे झालं त्याच्यानंतर हे झालं. त्याच्या हिशोबाने आमचं आयुर्वेदिक निदान म्हणजे का झालं त्याचे एक डिझीजचं आम्ही नाव देतो आणि त्या हिशोबाने जेव्हा आम्ही मेडिसिन्स देतो त्या पेशंटमध्ये डेफिनेटली रिझल्ट भेटतातच. आणि नंतर आम्ही त्यांचे रिपोर्ट्स बघतो की हां चला ठीक आहे. आता कसे आहे, पेशंटला रिपोर्टमध्ये जास्त ट्रस्ट असते, बॉडीमध्ये चेंजेस आहे, पेशंटला असे सांगतात आम्हाला की आम्हाला खूप फ्रेश वाटते, पण रिपोर्ट्समध्ये हे आहे, तर त्यांना रिपोर्ट्स ट्रीट करायचं आहे, त्यांना स्वतःला ट्रीटमेंट नको आहे, तसे झालेले असते. आम्ही त्यांना तेच तुम्ही रिपोर्ट्स नका बघू, तुम्हाला बॉडीमध्ये कसे वाटते ते सांगा आणि त्या हिशोबाने. आणि जेव्हा तुम्ही बॉडी चांगली व्हायला सुरुवात झाली, कशी असते ब्लड रिपोर्ट्समध्ये चेंजेस व्हायला वेळ लागतो आणि ते जेव्हा तुमची बॉडी चांगली व्हायला सुरुवात झाली नाही की आफ्टर सम टाईम तुमचे रिपोर्ट्स पण चांगले यायला सुरुवात होतच. असे नाही की रिपोर्ट्समध्ये चेंज नाही होणार, पण ते याने होणार की थोड्या वेळाने होणार. तोपर्यंत तुमची बॉडी आतून चांगली व्हायला झाली की तुम्हाला रिझल्ट्स भेटते. आणि तेच करायला हवं आहे की आयुर्वेदाच्या हिशोबाने तुम्ही आयुर्वेदिक मेडिसिन्स देताय ना, तर आयुर्वेदाच्या हिशोबाने निदान करा. आता काही पेशंटमध्ये डायबिटीज आहे, सडनली शुगर एवढी झालेली आहे, ते सडन नसते, तुम्ही काहीतरी केलेलं असेल किंवा काही तुमच्या बॉडीमध्ये आधी एक सिक्वेन्स सुरू झालेली असेल आणि त्याचा रिझल्ट म्हणून तुम्हाला आता शुगर दिसते. तर आम्ही पेशंटची पूर्ण हिस्ट्री विचारतो की तुम्हाला आधी कधी ताप आला होता की हे झालं त्याच्यानंतर तुम्हाला हे प्रॉब्लेम झाले असे काय, तेव्हा ते सांगतात की हो मला असे झाले त्याच्यानंतर मला हे सिम्पटम्स भेटलेले आहे. तर आम्ही जे प्रॉब्लेम आधी झालेला होता त्याची मेडिसिन्स दिली की त्यांचा आजचा जो प्रॉब्लेम आहे ते सॉर्ट आउट होतो. काही लोकांमध्ये असे असते की हे खाल्लं की लगेच मला पूर्ण बॉडीला आग होते किंवा मला हीटचा प्रॉब्लेम आहेच, काही खाल्लं की आतून ताप आहे अशी फिलिंग मला आहेच. तर तेव्हा आम्ही त्यांना विचारतो की तुम्हाला लहानपणी कधी चिकन पॉक्स झालेला आहे का, मिझल्स झालेला आहे का, ते म्हणतात हो झाला होता. तेव्हा आम्ही मिझल्स आणि चिकन पॉक्ससाठी जी औषधं आलेली आहे ते त्यांना दिली की त्यांचा आजचा जो हीटचा प्रॉब्लेम आहे ते सॉर्ट आउट होतो. तर हे हिस्ट्री टेकिंग जो आहे ते खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासोबत आयुर्वेदिक निदान तिथे आम्ही आजचा बघून ॲसिडिटी तसे नाही लिहितो, आम्ही चिकन पॉक्ससाठी त्याच्यासाठी जे निदान आहे ते लिहितो आणि त्या हिशोबाने औषध देतो. ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा तुम्ही अशी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात ना तेव्हा तुम्हाला रिझल्ट्स पण भेटते आणि तुम्हाला आयुर्वेदने पण मॅजिक होऊ शकतं ते करतं, ते तसे आहे. आयुर्वेदाच्या ह्या एपिसोडचा भाग 1 जर तुम्हाला आवडला असेल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा. तुमचं फीडबॅक आणि सजेशन आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की सांगा. आम्ही अशाच नवीन नवीन एक्सपर्ट्सबरोबर दर आठवड्याला गप्पा मारणार आहोत, त्यामुळे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया पुढच्या आठवड्यात आयुर्वेदाच्या एपिसोडच्या भाग 2 मध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.